श्री चैतन्य मच्छिंद्रनाथ मंदिर निर्माण समितीचे देणगी QR कोड फलकाचे उद्घाटन। श्री चैतन्य मच्छिंद्रनाथ सेवाभावी ट्रस्ट संस्थेच्या वतीने श्री चैतन्य मच्छिंद्रनाथ मंदिर निर्मितीसाठी देणगीदार व भक्तगणांना ऑनलाईन देणगी देण्यासाठी QR कोडचे फलक व मंदिराचा नकाशा प्रकाशन सोहळा श्री रूपाभवानी मंदिराचे मुख्य पुजारी राजाभाऊ पवार यांच्या हस्ते व कामगार सेनेचे प्रदेश अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज आणि श्री दत्तगिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले। अक्कलकोट रोडवरील नियोजित मंदिरासाठी श्री चैतन्य मच्छिंद्रनाथ सेवाभावी ट्रस्ट या संस्थेचे सामाजिक, आध्यात्मिक, धार्मिक, सार्वजनिक उद्देशाने घेतलेल्या या बांधकामासाठी सरळ हाताने मदत करा असे आवाहन केले। सदर उद्घाटन प्रसंगी वरील मान्यवरांसह चैतन्य आली, प्रथमेश चौडेकर, अंबादास गुल्लापल्ली, बाबासाहेब गायकवाड, राजेश एलदंडी, नामदेव बहिरी, लक्ष्मी दोरनाल, मीनाक्षी बहिरी, श्रावणी नराल, राधिका दंडी, माणिक नराल, वसंत गुत्तिकोंडा, लक्ष्मण मेरगू, डॉक्टर शीतल कुलकर्णी यांच्यासह श्री चैतन्य मच्छिंद्रनाथ सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते। श्री रूपाभवानी मातेच्या चरणी त्यांच्या सान्निध्यात पूजन करून श्री चैतन्य मच्छिंद्रनाथ महाराजांच्या आश्रम, त्याचबरोबर त्यांचं पूर्णपणे सेवाभावी संस्थेचं आश्रम पूर्ण या ठिकाणी कुंभार रोडला बांधण्याचा संकल्प या ठिकाणी या संस्थेचे संस्थापक दत्तगिरी महाराजांनी या ठिकाणी संकल्प केलेला आहे। या संकल्पाच्या निमित्ताने आज ज्या भक्त लोकांना आपल्याला या संस्थेला किंवा त्या आश्रमाला त्या मठाला देणगी देण्याचं आहे, त्या कोर्ट ठेवण्याच्या त्या ठिकाणी आलेलं आहे। त्याचबरोबर आपण त्याची संपर्क साधण्यासाठी त्या ठिकाणी संपर्क क्षेत्र दिलेलं आहे। एकूणच सोलापूरमध्ये श्री चैतन्य मच्छिंद्रनाथ महाराज सेवाभावी ट्रस्टच्या वतीने एक कुंभारी रोडला, अक्कलकोट रोड कुंभारी रोडला फार मोठ्या प्रमाणात सेवा संस्था ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहे। या संस्था स्थापनेमध्ये मुख्य म्हणजे दत्तगिरी महाराज, आमचे रूपाभवानीचे राजू पुजारी महाराज, त्यांचे सर्व भक्तगण, आमच्या माता भगिनी यांच्या सान्निध्यात, त्यांच्या उपस्थितीमध्ये आज बोर्डाच्या निमित्तानं आणि देणगी स्वरूपाच्या निमित्तानं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे। या उद्घाटनाप्रसंगी एकच या ठिकाणी चिंतो की मी सुद्धा एक गुरुभक्त म्हणून या कार्यक्रमाला बोलल्यावर मी त्यांना आभारी आहे। त्याचबरोबर श्री दत्तगिरी महाराजांनी आणि सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून जे आश्रम बांधण्याच्या भूमिका घेतलेली आहे ते यशस्वी हो। गोशाळा, आश्रमशाळा, त्याचबरोबर अन्नसत्र, वृद्धाश्रम, प्रत्येक भक्तनिवास अशा अनेक प्रकार या ठिकाणी आहेत। या सर्व कार्य या पूर्ण सेवाभावीला सर्वांनी भरभरून सहकार्य करावं असे आवाहन करतो। मी या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय गुरुदेव, श्री चैतन्य मच्छिंद्रनाथ महाराज की जय, श्री रूपाभवानी माते की जय। महाराज इकडे